मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. आषाढी यात्रा आकर्षक विद्युत रोषणाईने उजळली श्री विठ्ठल रुक्मिणीची पंढरी. नव्या रूपात खुललेले मंदिराचे स्थापत्य वैभव लक्षणीय ठरले. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तिनिवास आणि श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आकर्षक विद्युत रोषणाईने झगमगून उठून गेले होते. मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामातून साकारलेल्या स्थापत्य दालनाच्या नव्या रूपाला विद्युत सजावटीची साथ लाभल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. संत साहित्याची परिक्रमा असलेली आणि जगभरातील भाविकांना आकर्षित करणारी पंढरी यंदा विविध रंगी प्रकाश सजावटीने अधिकच खुलून दिसत होती. राज्यासह देशभरातून आणि विदेशातून लाखो वारकरी आणि भाविक आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात दाखल आहेत. या दर्शनासोबतच मंदिर परिसरातील देखणी रोषणाई त्यांच्या आकर्षणाची केंद्रबिंदू ठरत आहे. खरं तर सूर्यास्तानंतर मंदिर परिसर विविध रंगांच्या प्रकाशाने उजळून जात असतो. ऐतिहासिक मंदिराचे सौंदर्य या प्रकाश सजावटीमुळे अधिकच उठून दिसत आहे. भाविकांना दिव्य आणि अविस्मरणीय असा अनुभव मिळत आहे. दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन व संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून मंदिराचे मूळ स्थापत्याचे वैभव पुन्हा साकार होत आहे. प्राचीन वास्तुकलेचा सौंदर्य नव्या रूपात भाविकांसमोर येत असून त्यांच्यावर करण्यात आलेली आधुनिक विद्युत रोषणाई मंदिराच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक तेजात अधिक भर घालत आहे. विशेषतः मंदिराच्या गाभाऱ्यावरील कळसाची आकर्षक प्रकाश सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. कळस दर्शनासाठी येणारे अनेक वारकरी पर्यटक या अलौकिक दृश्याचे छायाचित्रणही करून अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपत आहेत. या विद्युत रोषणाईसाठी अत्याधुनिक LED रोप लाईट्स अशा सजावटींचा आधुनिक तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे. सुरक्षितेच्या सर्वोच्च प्राधान्य देत संपूर्ण विद्युत व्यवस्था आधुनिक सुरक्षा मानकांनुसार उभारण्यात आली आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून 24 तास देखरेखही ठेवण्यात आली आहे. मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या विद्युत रोषणाईचे नियोजन आणि अंमलबजावणी विद्युत विभागाचे प्रमुख राजेश तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. खरंच तर गाभाऱ्यातलं वैभव आणि स्थापत्यशास्त्राचं काम हे अगदी वाखण्याजोग आहे. प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरातला गाभारा मन प्रसन्न करणारा वाटतो. त्यातच ती रोषणाई. यामुळे या मंदिराचे नव्याने खुललेले स्थापत्य वैभव भाविकांसाठी यंदाच्या यात्रेचे खास आकर्षण ठरले आहे. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, पंढरपूर.